अहिल्यानगर जिल्हा कारागृहात बंदिवानांसाठी प्रासादिक कीर्तन सोहळा संपन्न। ज्ञानोबा तुकाराम जयघोषाने परिसर दुमदुमला। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज। कारागृह विभागाच्या सुधारणा आणि पुनर्वसन या ब्रीदवाक्याचा उद्देश साध्य करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा कारागृह वर्ग 2 मध्ये एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। बंदिवानांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी आणि त्यांचं मनपरिवर्तन व्हावं या उद्देशाने दिनांक 8 जून रोजी एका विशेष प्रासादिक कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि कैलासवासी मामासाहेब दांडेकर वारकरी सेवा संघ आळंदी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या सोहळ्यात प्रसिद्ध क्रांतिकारी कीर्तनकार हरिभक्तपरायण निलेश महाराज झरेगावकर यांनी आपल्या रसाळ वाणीतून संत विचारांची मांडणी केली। त्यांनी अतिशय सोप्या शब्दात मानवी जीवनाचं महत्त्व सांगत चुकांमध्ये सुधारणा करण्याची संधी आणि सद्गुणांचा अंगीकार कसा करावा याचे मोलाचे मार्गदर्शन केले। या कीर्तन सोहळ्यादरम्यान संपूर्ण कारागृह परिसर ज्ञानोबा तुकाराम यांच्या गजराने दुमदुमून गेला होता। या प्रसंगी कारागृह अधीक्षक संतोष गवार यांनी आपलं मत व्यक्त करताना सांगितलं, बंदिवानांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी तसेच त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी अशा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची अत्यंत गरज आहे। या कार्यक्रमाला बंदिवानांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। हा उपक्रम अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांच्या संकल्पनेतून तसेच कारागृह उपमहानिरीक्षक अरुणा मुगुटवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर।